सीना नदीच्या महापुरानंतरची परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय पथक सोलापुरात पोहोचले। काल रात्री केंद्रीय पथकाकडून टॉर्चच्या प्रकाशामध्ये मोहोळ तालुक्यात पाहणी करण्यात आली। आज सकाळी पथक दक्षिण सोलापूर तालुक्यात परिस्थिती पाहण्यासाठी दाखल झाले। केंद्रीय पथक आणि स्थानिक प्रशासनाचा मॅरेथॉन दौरा सुरू आहे। सोलापुरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, त्यामुळे केंद्रीय पथक काय अहवाल देऊन शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना कशा प्रकारे मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सोलापूरमध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि अनेक गावं जे आहेत त्याचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र एक महिन्यानी जे आहे ते केंद्रीय पथक या ठिकाणी जी परिस्थिती होती, अतिवृष्टी ज्या ठिकाणी झाली त्याची पाहणी करण्यासाठी आल्याचं चित्र दिसते। एक महिना का होईना पण केंद्रीय पथकाला जाग आल्याचं चित्र दिसते। आपण जर या ठिकाणी सीना नदी लगत एक वडकबाळ गावामध्ये आहोत। या ठिकाणीच जी केंद्रीय पथक आहे ते या ठिकाणाची पाहणी केलेला आहे। मात्र आपण जर बघितलं गेलं तर हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बरोबर पाणी जे आहे ते लागल्याचं चित्र होतं। त्याची दाहकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती आणि त्यावेळेस जर केंद्रीय पथक त्याच्यानंतर काही दिवसात जर आलं असतं तर या ठिकाणी पुराची परिस्थिती जी आहे ती त्यांना कळली असती। मात्र आता काही अवशेष जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत। आपण जर बघितलं गेलं तर काही अवशेष जे आहेत ते या पुराची दाहकता किती होती या माध्यमातून आपल्याला दिसून येते। एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर जो दिवाळीचा सण आहे तो देखील शेतकऱ्यांचा मोठा काळा गेल्याचं चित्र दिसतंय। शेतकऱ्यांवर मोठं संकट जे आहे ते या दिवाळीच्या काळामध्ये आलं होतं। मात्र दिवाळी नंतरनं जे आहे ते हे पथक येऊन गेल्यानंतरनं काय अहवाल देणार आहे आणि शेतकऱ्यांना सरकार कशा प्रकारे मदत करणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जे आहेत ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, सीना नदी लगतची जी गावं पाण्याखाली होती त्याची पाहणी केंद्रीय पथक करतंय। मात्र शेतकऱ्यांना यातून नेमकं काय मिळणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।